एकीकडे वंचितची मवियात एंट्री झाली, पण प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसवर हल्लाबोल सुरूच आहे। शिवाय एकनाथ शिंदेंनाही सोबत येण्याची ऑफर त्यांनी दिली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या या मविया विरोधी भूमिकांचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। पंतप्रधान मोदी इंडिया आघाडीचे रिंग मास्टर, मवियाची अवस्था इंडिया आघाडी सारखीच। प्रकाश आंबेडकरांच्या विधानानं खळबळ, महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये। त्यात प्रकाश आंबेडकरांना मवियामध्ये सहभागी करण्यावरून मतभेदही आहे। अशातच प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीच्या विरोधामध्ये टीकेचा भडीमार सुरू केला आहे। इंडिया आघाडीचे रिंग मास्टर नरेंद्र मोदीच असल्याचं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे। मैं आज अगर ये कहूँगा कि जो इंडिया की हालत है, इंडिया संगठन जो बना था, मोदी के खिलाफ का बना था, सीधे सीधे दिखाई दे रहा था कि ये कुछ दिनों बाद बिखर जाएगा। और बिखर इसलिए जाएगा कि इसका रिंगमास्टर अलग है। प्रधानमंत्री मोदी जो है वो इसके रिंगमास्टर है। लोकसभेच्या जागा वाटपासाठी मवियाच्या बैठकांचं सत्र सुरू झालंय, पण 15 दिवसांमध्ये आघाडीचं जागा वाटप झालं नाही तर मवियाची अवस्थाही इंडिया सारखीच होईल असा सूचक इशारा आंबेडकरांनी दिलाय। 2.5 साल हुए एनसीपी, कांग्रेस, शिवसेना अपने में 48 सीटें बांटती है। 2.5 साल आप उम्मीद हम लोग करते कि ये 15 दिनों के अंदर वो बांट दे अपनी सीटों। अगर 15 दिनों में बांट दिए तो ये बचे रहे, नहीं तो इंडिया। प्रकाश आंबेडकरांच्या बदलत्या भूमिकेमुळे मवियामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी त्यांना सोबत येण्याची ऑफर दिली आहे। यावर शिंदे गटाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। माझी तर ऑफर आहे स्टँडिंग एकनाथ शिंदेना बीजेपी सोडा आणि या आमच्या बरोबर। माहीत नाही त्यांनी निर्णय घ्यायचा। मी फक्त एवढंच म्हणालो की शिरसाटांना आमच्याबरोबर यायचं असेल, म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना जी आहे ती त्यांना आमच्याबरोबर यायचं असेल तर आम्ही त्यांना वेलकम करतो। फक्त अट एवढीच आहे की बीजेपीची साथ सोडा। आघाडीची बैठक म्हणता ना तुम्ही एकीकडे, हे प्रकाश आंबेडकर बोलताय काँग्रेस बरोबर जायचं नाही, ही भूमिका स्पष्ट आहे। म्हणजे आघाडी राहिली का? आघाडीमध्ये ना काँग्रेस आहे ना राष्ट्रवादी आहे, फक्त उबाठा गटाचे काही जे लोक आहेत ते स्वतःच आघाडी करणार आणि स्वतःच लढणार आहेत। ते आमच्या सोबत आले काय ना आम्ही त्यांच्या सोबत राहिलो काय, म्हणून मिलके करेंगे ना। म्हणून आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा विनंती केली की तुम्ही आमच्या बरोबर या, आपण मिळून या येणारे निवडणूक लढू आणि खऱ्या अर्थानं चांगलं सरकार द्यायचं काम करू। ठाकरे गटानं प्रकाश आंबेडकरांना मवियामध्ये घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मनधरणी केली, पण मविया ज्या काँग्रेस सोबत राहावं लागेल त्याच काँग्रेस विरोधात प्रकाश आंबेडकर विखारी भूमिका घेत आहेत। अगर मुसलमान सोच समझ के वोटिंग करता है तो मैं मान के चलो महाराष्ट्र में से करीब 40 सीटें बीजेपी के खिलाफ जाएगी, ये आप मानते हैं। ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये आंबेडकर वक्तव्य करत होते त्याच काँग्रेस सोबत आता आंबेडकरांना भाजपचा सामना करायचा आहे। त्यामुळे आंबेडकरांची पुढची भूमिका काय असेल हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।